ग्रामस्तरावर तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या अडचणी ग्रामस्तरावर प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे। अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनासाठी लोकसेवकाची भूमिका निभावावी असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले। कुसूर धामोडे येथील तलाठी कार्यालयाचे व नगरसूल तालुका येवला येथील तलाठी मंडलाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी मंत्री श्री छगन भुजबळ बोलत होते। यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, धामोडेचे मंडलाधिकारी गणेश गाडेकर, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुमेर सिंग पाकळ आदी जण उपस्थित होते। मंत्री श्री भुजबळ म्हणाले की ग्रामस्तरावरील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवकांची भूमिका ही लोकसेवकाची आहे। अधिकारी कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवून प्रशासन अधिक गतिमान करण्यावर लक्ष केंद्रित करावे। तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे सुसज्ज बांधकाम झाल्यामुळे दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल, यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतीने होईल। तसेच यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज मिळण्यास मदत झाली आहे। तसेच मांजरपाडा हा पथदर्शी प्रकल्प साकारण्यात आलेला आहे। या प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी 263 कोटी रुपये खर्च करून कालव्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले। या प्रकल्पाच्या अधिकच्या पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबवण्यात येत आहे। याचा डीपीआर तयार करण्यात येते। वर्षभरात हे काम पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल। या माध्यमातून 10 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे। हे पाणी या कालव्याच्या माध्यमातून नाशिकसह मराठवाड्याला पोहोचविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मतदारसंघातील पाणी प्रश्नही प्राधान्याने मार्गी लावले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी सरपंच सुरेखा गायकवाड, कांताबाई भड, अनिता पैठणकर, उपसरपंच मंगल कमोदकर, लता गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।